महाराष्ट्राच्या तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। नवरात्री उत्सवाचा सण निमित्त लाडक्या बहिणींना 1500 रुपये वाटप सुरू होणार। बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। नवरात्रीचा सण सुरू झालेला आहे आणि या सणानिमित्त लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा हप्ता वाटप सुरू करण्यात आलेला आहे। यावर सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलो आहे। लाडक्या बहिणींसाठी ज्या बहिणींचं ई-केवायसी झालं असेल, ज्या बहिणींचं ई-केवायसी झालं नसेल त्यांच्यासाठी पण एक अपडेट आलेली आहे। ई-केवायसी साठी जर काही प्रॉब्लेम येत असेल तो सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पण नवरात्री उत्सव काय जी-आर आलेला आहे, कोणत्या बहिणींना पैसे मिळणार, कोणत्या बहिणींना पैसे मिळणार नाही याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार लाडक्या बहिणींनो, नुसत्याच काही दिवसांपासून तुमच्या खात्यामध्ये सरकारने लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजे 1500 रुपये जमा करण्यात आले आहे। आणि हे पैसे जमा होण्याच्या अगोदर राज्य सरकारने जाहीर केलं होतं की ऑगस्ट महिन्याचा हप्ता जसं तुमच्या खात्यात आम्ही जमा करत आहोत, पण सप्टेंबर महिन्याचा हप्ता आम्ही उशीर करणार नाही। ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमचा उशीर झाला पण सप्टेंबर महिन्याचा हप्ता आम्ही उशीर होऊ देणार नाही, लवकरच तुमच्या बँक खात्यात आम्ही पैसे जमा करू, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री आणि एकनाथदादा शिंदे यांनी घोषणा केली आहे। स्वतः आदित्यताई तटकरे मॅडम यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता उशीर झाला पण आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता उशीर होणार नाही। आता नवरात्री निमित्त हा सण असल्यामुळे या सणानिमित्त लाडक्या बहिणीच्या खात्यात आम्ही पैसे जमा करायला सुरुवात करत आहोत, असं आपल्याकडे बातमी आलेली आहे। त्या प्रकारे सध्या राज्यातील सरकारी कार्यकारी सुरू आहे। लाडकी बहीण योजनेबाबत आता जे काही प्रोसेस आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतात। आजपासून राज्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये वाटप करण्यात आम्ही सुरू केलेले आहे। कारण की या 2 ते 3 दिवसांमध्ये नवरात्रीचा सण सुरू झालेला आहे आणि आता लवकरच तुमच्या बँक खात्यात आम्ही पैसे जमा करू आणि यानंतर लगेच देशातील सर्वात मोठे असले म्हणजे सर्वात मोठा जो सण असतो दिवाळी, त्या दिवाळी निमित्त लाडक्या बहिणींना आणखी 1500 रुपये जमा करणार आहोत। बघा, सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला आता नवरात्री उत्सवानिमित्त देण्यात येत आहे आणि दिवाळीला तुम्हाला सर्वात मोठं गिफ्ट मिळणार आहे। आता ते गिफ्ट काय असणार आहे ते आता राज्य सरकार ठरवणार आहे। याची जशी प्रोसेस सुरू झाली तुम्हाला याची माहिती आम्ही पाठवणार आहोत, म्हणून चॅनलला सबस्क्राइब करून घेणं गरजेचं आहे, कारण असं नवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आणि हे पैसे साधारण पुढील 2 दिवसांमध्ये राज्यातील सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। याची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे। तर मग आज राज्यातील आतापर्यंत 7 जिल्ह्यांमध्ये 1500 रुपये जमा झाले असून पुढील काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या 36 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील। बघा, 7 जिल्ह्यांची नावं आलेली आहे। 7 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केलेले आहे। त्या जिल्ह्यांची नावं आपण पाहूया। आता तुम्हाला सांगतो कोणकोणते जे जिल्हे आहे: रायगड, बुलढाणा, लातूर, यवतमाळ, बीड, परभणी आणि सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यांमध्ये आज पैसे पाठवण्यात आलेले आहे। याची माहिती आलेली आहे। या 7 जिल्ह्यांमध्ये बहिणींना आतापर्यंत मेसेज आलेला आहे, बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे। 1500 रुपये प्रमाणे हप्ता जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे। आता तुम्हाला ही रक्कम आली की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला पैसे आले की नाही। आणि त्यातील त्या लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले नसतील त्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेसाठी आता केवायसी करून घेणं गरजेचं आहे, तरच पैसे जमा होतील। तसेच यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साधारणतः केवळ 3 बँकांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहे। बघा, आता लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही या 7 जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि या 3 बँकांपैकी तुमचं खातं असेल तरच पैसे आले असतील। यामध्ये पहिलं बँक आहे पोस्ट पेमेंट खातं। बघा, पोस्टामध्ये जर खातं असेल तर तुम्हाला पैसे आले असतील। SBIC बँक असेल त्या बँकेमध्ये आलं असेल आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल तर या बँकांमध्ये पैसे आलेले आहे। या 3 बँकांच्या पैकी तुमचं खातं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला असेल, असं आपल्याला साधारणपणे माहिती आलेली आहे। असून साधारणतः 7 जिल्ह्यांमध्ये या 3 बँकांमध्ये महिलांच्या खात्यामध्ये आज पुन्हा
पैसे जमा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि जवळपास या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले असतील। आता तुम्हाला पैसे जमा झाले का तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा। तसेच लाडकी बहीण योजना अंतर्गत पैसे वितरण करण्याची डीबीटी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। हे पैसे जमा होण्यास 3 ते 4 दिवस लागतात, त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होतील आणि तुमच्या खात्यात हे पैसे जमा झाले की नाही लगेच तुम्ही आम्हाला माहिती कळवू शकता। तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असतील तर। बघा, नवरात्री सण निमित्त तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि हा मोठा निर्णय आपल्याला वाटत आहे, कारण लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता उशीर झाला पण सप्टेंबर महिन्याचा हप्ता मात्र उशीर केला नाही। डायरेक्ट नवरात्री सण निमित्त लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। आता यामध्ये ज्या बहिणींचं केवायसी झालं असेल त्या बहिणींना पैसे आले की नाही, बघा केवायसी मध्ये भरपूर प्रॉब्लेम येत आहे। बहिणींना 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे, 2 महिन्यामध्ये तुम्ही करू शकता आणि जर तरी तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल, तुम्ही मोबाईलवरती केवायसी करत असताना प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही शक्यतो रात्री तुम्ही केवायसी करून घेणं गरजेचं आहे, कारण रात्री सर्व्हर जास्त डाऊन नसतं, सकाळी सर्व्हर डाऊन असतं। रात्री तुम्ही 10 नंतर केव्हाही तुम्ही करू शकता किंवा पहाटे तुम्ही 4 ते 5 वाजेपासून तुम्ही केवायसी करू शकता, कारण सर्व्हरवर अतिशय लोड आहे। 2,30,00,000 लाडक्या बहिणी एका सोबत ते पोर्टल ओपन केल्यामुळे ते पोर्टल पूर्णपणे ठप्प होतं, त्याला पूर्ण प्रोसेस भेटत नाही। कोणाला ओटीपी येत आहे, कोणाला ओटीपी येत नाही, पुढील प्रोसेससाठी परत ते पेज रिलोड घेत आहे। म्हणून शक्यतो तुम्ही जर केवायसी करायचे असेल तर रात्री केवायसी करून घेणं गरजेचं आहे। आता मी तुम्हाला सर्वात महत्त्वाची बातमी देतो। लाडक्या बहिणींना ज्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त महिला असतील त्यामधून 2 बहिणींना लाभ दिला जातो आहे, त्यामधून 2 पेक्षा जास्त महिला असतील त्यांचा लाभ ऑटोमॅटिक बंद होत आहे। तुम्ही केवायसी केली नाही केली तरी सुद्धा तुमचा लाभ बंद होईल, कारण राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे। ज्या बहिणी केवायसी करतील त्याच बहिणींना पैसे जमा होतील, अन्यथा जमा होणार नाही। म्हणजे केवायसी कंपल्सरी आहे आणि जर 3 बहिणी असतील तर 2 बहिणींनी केवायसी करू शकता, 3 बहिणी केवायसी करू शकता, पण ऑटोमॅटिकली तुमचा लाभ बंद करण्यात येणार आहे। कारण ही केवायसी जी सुरू करण्यात आलेली आहे याचा उद्देश म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या गरजू महिला असतील त्याच महिलांना याचा लाभ भेटावा, त्यासाठी केवायसी प्रोसेस सुरू केलेली आहे। आणि यापैकी अशा बहिणी आहेत ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, इन्कम टॅक्स भरत आहात, इन्कम तुमचं जास्त असेल, अशा बहिणींनी देखील फॉर्म भरलेला आहे। त्या बहिणींना काढण्यासाठी सुद्धा ही केवायसी सुरू केलेली आहे। आता ही प्रॉपर्टी वगैरे आहे हे सर्व काही त्यांना केवायसीच्या माध्यमातून करणार आहे। यामध्ये तुम्हाला 2 आधार कार्ड नंबर टाकायचा, एक तुमचा आणि तुमच्या वडिलांचा किंवा तुमच्या पतीचा, लग्न झालं असेल तर पतीचा आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचा आधार कार्ड टाकून तुम्ही हे चेक करू शकता। आता ते जे तुम्ही आधार कार्ड नंबर देत आहात त्यामधून तुमचे काही सर्व काही डाटा त्यांच्याकडे सरकारकडे जाणार आहे। तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे, तुम्ही टॅक्स भरत आहात की काय, हे सर्व माहिती त्या ठिकाणी सरकारला करणार आहे आणि त्यानिमित्त तुमचा लाभ द्यायचा किंवा बंद करायचा हे सर्व काही प्रोसेस त्या ठिकाणी होणार आहे। तुमची केवायसी झाली आहे की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। हप्ता तुमचा जमा झाला की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।